आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांना अभिवादन करून आज खरं तर समालोचनाची भूमिका पार पाडतो या रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरे मध्ये खरं तर आयोजन दमदार आपण पाहतोय आणि विष्णू दादा खैर तसेच महादू पिरकर साहेब यांच्या माध्यमातून आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सर्व आयोजक खरं तर यांच्या माध्यमातून ही घेतलेली अफाट मेहनत आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते। हे कांड्रोलीचं गोल मैदान आणि या मैदानावर चांगली अशी स्पर्धा खरं तर आपण या ठिकाणी अनुभवतोय। इथे फटका हवेत फटका फसला, क्षेत्ररक्षक 2 बॉल खाली येणार, इथे पकडली जाईल आणि पहिल्या अटेम्प्टला फलंदाज बाद होईल। नामदेव बॅक टू द डगआउट। पहिले विकेटचा पतंग आणि खरं तर चांगली स्पर्धा आपण पाहतोय। आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये सर्व खेळाडूंचं आणि इथे असलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं तसेच युट्यूबद्वारे ही स्पर्धा जेवढी लाईव्ह पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मॅच कडे जातोय। खरं तर चांगली मॅच आपण पाहतोय। दर्श 11 सुधागड एका साइडला तुम्ही पाहू शकाल तर दुसऱ्या साइडला स्वप्नील 11 डोदेवाडी संघाने प्रथम एक सामना तर जिंकलाय, हा सामना देखील जिंकणं गरजेचं असेल। इथे चांगला असा बॉल आणि त्याला खरं तर चांगली दिशा दिली, एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेने खरं तर संघाचं श्री गणेशा केला जातो 1 या धावसंख्येने आणि धाव फलक जाऊन पोहोचले 1 या आकड्यावर। 2 पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर चांगली स्पर्धा खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय आणि चांगले पंच देखील आपल्या या स्पर्धेला लाभले गेले, त्या पंचांचं देखील करूया हार्दिक स्वागत। कारण लखलखत्या उन्हामध्ये सतत उभं राहणं देखील खूप कठीण असतं आणि इथे पंचांकडे दाद मागत असताना अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। गोलंदाजी ट्रॅकवर सतीशला आपण पाहतोय। पिभनचं पहिलं षटक आहे, 30 यार्ड सर्कलचं बंधन असलेलं षटक आहे आणि या षटकामध्ये खरं तर धावा येणं तितक्याच महत्वाचे असतात, परंतु 1 धाव अद्यापर्यंत खर्च केले। चांगली गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते टीम स्वप्नील 11 डोदेवाडी संघाकडून। इथे आडव्या बॅटने फटका दमदार, बॉल चाललाय मिड विकेट दरम्यान, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन। नेहमीच आज सातत्याने जर विचार केला तर चीज कामला या ठिकाणी देखील नाईटची रजनी शृंखला थोड्याच दिवसात पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी देखील त्यांनाच देखील इन्व्हाइट केलं असेल यात शंका नाहीये। कारण केटीसी म्हटलं तर फेमस 2 महिने अगोदर देखील बुकिंग चालू असते, मिळत असते। चांगली स्पर्धा पाहतोय रायगड आदिवासी प्रीमियर लीग हे चांगलं सत्र तिसऱ्या पर्वामध्ये खरं तर
देखणं आयोजन यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय एक चांगली दमदार स्पर्धा चांगला प्लॅटफॉर्म खरं तर उपलब्ध करून दिलाय सर्व आदिवासी खेळाडूंना आणि इथून खरं तर कोणत्या खेळाडूचे नशीब आजमावेल हे देखील सांगू शकत नाहीये कारण खेळ म्हणून तर म्हणतोय उस्मान पटेलने एक वाक्य देखील बोललं होतं की एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली ना की मागे ओळून देखील पाहायचं नसतं खरं तर विराट कोहलीला भेटण्याचं स्वप्न देखील त्यांचं होतं परंतु स्वप्न त्याचं पूर्ण होईल की नाही हे त्यांनाच देखील माहिती असेल सर्व मॅच कडे अगदी खरं तर इथून प्लॅटफॉर्म चांगला पाहायला मिळालंय आदिवासी सर्व खेळाडूंना आणि इथून खरं तर चांगली कामगिरी करा आणि विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे आयोजक नक्कीच करतील यात शंका नाहीये यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक चांगलं होतं बॉलची फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचल 6 या आकड्यावर गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा षटक आता होतोय गोलंदाज गणेश खरं तर मागच्या सामन्यामध्ये दत्ताने जी गोलंदाजी केली होती P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती ते खोदला टाकला होता बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग जजमेंट तितकं चांगलं पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव खर्च करत असताना टीम स्वप्नील 11 डोनेवाडी हा संघ आपण पाहतोय आणि एका धावेने खरं तर 7 धावा धावफलकावर जोडले जातील आणखी चांगली मॅच देखील इथून पाहायला मिळेल यात शंका नाहीये कुठेतरी षटकार चौकारांची आतषबाजी देखील पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये आडव्या बॅटने गुडघ्यात एक बॉल फटका खेळचाच होता परंतु वाईट बॉलची सांगता नक्कीच एक खराब बॉल खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर चांगलं क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये अगदी लखलखत्या उन्हामध्ये खरं तर चालू असलेलं शांततेचं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय जशी फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तितकाच चांगला पाहायला मिळाला आणि वडिश लॉंगनला लाजवाब झेल पकडले फलंदाज बाद अंकुश back to the pavilion पार मिळतील 4 रन
खरं तर थोडा वेळ काढला आणि आज वेळ तर नव्हताच परंतु वेळ काढावा लागला आमचे या ठिकाणी खरं तर आयोजक एक जवळचे नाते संबंध आणि ते जपत असताना खरं तर पाहिलं आणि चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि मी नक्कीच पवार सरांना देखील अभिनंदन देईल की त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं तर नक्कीच या ठिकाणी 3 धावा आल्या आणि 3 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर षटक क्रमांक आपण पाहतो 2 या ठिकाणी समाप्त होत आहे म्हणजेच सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 8ची सरासरी पाहायला मिळाली 16 धावा फलकावर लागले गेलेत चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका अतिशय सामन्याला उशीर होते खरं तर 1 वाजून तब्बल 15 मिनिटं झाले चौथा सामना आपण पाहतोय खरं तर यावेळेस 5वा सामना देखील उरकणं गरजेचं होतं कारण 10 टीम 10 सामने खेळवणं खूप कठीण असतं आणि कठीणला सोपं कसं होईल याकडे जास्त लक्ष द्यायचंय इथे तिसरा षटक प्रगती पथावर तुम्ही पाहत असतात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच 12 गावचे 12 खेळाडू असल्या कारणाने 12व्या खेळाडूला देखील नाव माहित नसतात आदेश गोलंदाजी ट्रॅकवर आदेशला आपण पाहतो एक चांगला गोलंदाज आहे षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर आदेशला आपण पाहतोय तर फलंदाज तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडवर संजय त्यांना स्ट्राईक एंडवर साईडला आपण पाहतो एक चांगले फलंदाज आहेत परंतु सध्या संघ देखील अडचणीत आहे 16 धावा फलकावर लागले गेलेत 16 धावाच्या कुठेतरी स्वप्नील 11 डेने आणि संघाकडे बॅटिंग लाईन चांगली पाहायला मिळते अनंत सारखा एक 20 स्फोटक फलंदाज खरं तर पाहायला मिळेल पहिल्या सामन्यावर पक्कड मजबूत केले म्हणजेच पहिला सामना विजय झाले आणि इथून बॅक टू बॅक जर दुसरा सामना विजय झाला तर खरं तर चांगली लढत पाहायला मिळेल इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला ऑन साइडला फटका पाहायला मिळाला चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार संजयच्या बॅट मधनं येतोय हा षटकार संजय साठी नक्कीच पारितोषिक लाभलं जातं प्रत्येक षटकारासाठी इथून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये दिले जातील सन्माननीय विष्णू खैर साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल इथे पुढचा बॉल फटका चांगला होता त्याला फक्त हलकीशी दिशा दिली फक्त बॉलला टॅप केलं क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट खरं तर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना फलंदाज संजयची कामगिरी
चांगली पाहायला मिळाली. दहा फलकावर धावा लागले गेले ते 24 धावा. इथे बॉलला खोदून काढलंय. वडिश लॉंगअप मध्ये बॉल पाहायला मिळाला. बॉलची फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावेने धाव फलक जाऊन बसेल 25 या आकड्यावर. खरं तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आदेश गोलंदाजी ट्रॅकवर एक षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 25 स्वप्नील 11 डोनेवाडीच्या संघाच्या विरोधात खेळायचं असेल तर 35-40 धावसंख्या देखील करणं गरजेचं आहे. बॉल हवे तेव्हा फटका फसला. डाऊन दी बॉल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केले चुकी. नक्कीच एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव फलकावर जोडली जाईल. 26 धावा स्कोर बोर्ड वर पाहायला मिळत आहेत. माझ्या समवेत खरं तर गुण लेखकाच्या स्वरूपात ज्यांची आम्ही सातत्याने वाव चर्चा करतच असतो ते आमचे विशालजी वाघमारे. त्यांचं देखील कौतुक. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी उचलफेकी होईपर्यंत एकच धाव घेतली जाईल. एका धावेला खूप महत्व दिले जातं आणि क्रिकेट म्हटलं तर नक्कीच एक धाव देखील खूप महत्वाची असते. म्हणून म्हटलं जातं ना की प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार येणं हे गरजेचं नसतं, परंतु एखादा षटकार आला की दुसऱ्या बॉलवर कसा डिफेंड केला जाईल हे देखील चांगला क्रिकेटर कडून शिकावं. आणि इथे वाईड बॉल एक अवांतर धाव फलकावर जोडली जाईल आणि 28 धावा फलकावर जोडले जातील. एक चांगली मॅच खरं तर चांगला टोटल फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. ते आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु चांगला बॉल निर्धाव बॉल आला आणि 3 षटकाचा खरं तर खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर आणि अजूनही उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी असेल. इथून कमबॅक षटक पाहायला मिळेल का एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूला ही तुडुंब गर्दी आज आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. चांगली स्पर्धा मानाची सन्मानाची भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेला लाभलं गेलं आणि खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच चांगली स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते. इथे समालोचन कक्ष अगदी चांगला सजवताना आपण पाहिलं. अगदी व्यासपीठ चांगलं बनवलंय. LED TV देखील पाहायला मिळेल. सायकल देखील स्पोर्ट्स सायकल देखील पाहायला मिळेल. इथून चांगलं पारितोषिक चांगली ट्रॉफी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. चला स्पीडअप करा. थोडासा उशीर होतो, थोडासा टायमिंग होतोय. नक्कीच थोडासा जर स्पीडअप केला तर नक्कीच एक चांगली सामने देखील लवकरात लवकर या ठिकाणी होतील. प्रत्येक षटकारास खरं तर विष्णू खेर साहेबांकडून 100 रुपये दिले जातील. 200. चला महादेव पिरकर साहेबांकडून देखील 200 रुपये प्रति षटका मागे. हा प्रेम आहे. हा प्रत्येक खेळाडूंवर दिलेला विश्वास आहे आणि खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी प्रेक्षकांनी जी लावलेली बक्षीस असतात ते देखील महत्वाचे असतात. आज आयोजकांच्या माध्यमातून खरं तर बक्षीस लावलं जाते. आमचे सन्मान्य विष्णू खैर दादा यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपये आणि महादेव पिरकर साहेबांकडून 200 रुपये म्हणजेच इथे पहिला फटकार होता आणि मी तर म्हणेन या षटकारास तब्बल 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल.
धन्यवाद ही खरं तर वरचढ आमच्या आयोजकांची आणि वरचढ देखील असणं गरजेचं असतं कारण म्हणतात ना की प्रत्येक खेळाडूचा मनोबल वाढवणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते देखील आपण या ठिकाणी पार पाडत असताना स्वतः आयोजक चांगली भूमिका पार पाडतात नक्कीच त्यांचं देखील करूया सर्ष आणि मनपूर्वक स्वागत एक षटकार तर आलाय फलंदाज संजयच्या बॅट मध्ये खरं तर चांगली फलंदाजी संजयच्या बॅट मध्ये पाहायला मिळते इथे आणखीन एक आडवा बॅटने खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतो चांगलं कमबॅक देखील खरं तर केलाय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल चौथा षटक हाताळत असताना संदीपला आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये खरं तर दत्ताची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती परंतु थोडासा इंजर्ड असल्या कारणाने गोलंदाजी करू शकणार नाही येतो असं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल इथे उडवली जाते दांडी 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 गोल फलंदाज बाद संजय बॅक टू द डगआउट इज अ ठोक चौतीस धावा फलकावर जोडले जातील आणि इथून नवीन फलंदाज मैदानात मध्ये तुम्ही पाहू शकाल नितीन आमचे केटीसी लाईव्हचे खरं तर प्रतिनिधी त्यांना देखील आमच्या खेळाडूंचे नाव पाठ झाले असतील कारण त्यांना देखील भरपूर सामन्यामध्ये आपण इन्व्हाइट करत असतो आणि थोडीशी आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवत असताना त्यांचं देखील करूया स्वागत जाऊया मॅच कडे इथे फटका चांगला होता खोदून काढला अक्षरशः बॉलला आणि तिथे स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं एका धाब्याने फलक जाऊन पोहोचला 35 या आकड्यावर 35 धावा फलकावर जोडले जातील एक चांगले फायटिंग टोटल पाहायला मिळेल या शंका नाहीये शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला वाघाची दाढ फोडलं पार चेंडू सीमा पार मिळतील 6 धावा 6 षटकार आपण लगेच बॉल द्यायचं चला बॉल लगेच पूर्तता करायचे आणि गाडी क्रमांक 6347 या ठिकाणी उपस्थित झालेत नागोरे चाय खर तर या चायवाल्याला मी बैलगाड्या शर्यतीमध्ये देखील पाहतोय परंतु आज क्रिकेटची स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आणि या ठिकाणी देखील त्यांची उपस्थिती या ठिकाणी फलंदाज साहिलच्या बॅट मधनं खरं तर षटकाराला इथे वाईड बॉल एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धाब्याने फलक जाऊन पोहोचेल फ्लाय होईल 42 आकड्यावर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल खर तर दर्श 11 सुधागड या टीमची एक 42 धावा फलकावर जोडली जातील चांगली धावसंख्या नेक्स्ट बॉल असेल इथून शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये बॉल चाललाय वन बाउंस सीमा रेखा पार डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार
46 धावा स्कोर बोर्डवर लागले गेलेत. नक्कीच येणारे 24 बॉल 47 धावसंख्येची गरज आहे. तर 47 धावा कशा प्रकारे चेस केले जातील हे देखील पाहावं लागेल. नक्की स्वप्नील 11 डोनेवाडी संघ एका साइडला तुम्ही पाहू शकाल. दर्श 11 सुधागड संघ, दोन्ही चांगले संघ एकमेकांसमोर खरं तर लढत असताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा आहे आणि कोणता संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल हे देखील पाहावं लागेल. येणारे 24 बॉल 47 ची गरज आहे. चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळेल. अनंत आणि संदीप दत्त असेल आणि नागेश असेल. तदनंतर चांगले फलंदाज देखील पाहायला मिळेल, शंका नाहीये. नागेशचा विचार केला तर खरं तर नाईट टुर्नामेंट मध्ये तब्बल बॅक टू बॅक 5 बॉल आणि 5 षटकार देखील नुकतीच नाईटची रजनी शृंखला पार पाडली सावळेच्या मैदानावर. आणि तिथे काय लाजवाब बॅटिंग, तब्बल 4000 रुपयांचं कॅश प्राइज देखील प्राप्त झालं होतं. 47 ची गरज असेल, 47 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत. त्या 24 बॉल मध्ये बनवायच्या 47, त्या 47 धावा देखील डिफेंड करणं खूप गरजेचं असेल. चला मॅच मध्ये चला उशीर होत आहे, थोडासा स्पीडअप द्या. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. संदीप आणि अनंता एक चांगली जोडी आहे. खर तर स्वप्नील 11 डोनेवाडी संघाकडून दिनेश दादा वाघमारे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. आणि त्यांचे पॅकर्स खर तर आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळतील. चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहिलं, जवळून पाहिलं. खर तर या सर्व आयोजकांना आम्ही जवळून ओळखतो आणि चांगले आमचे मित्र खर तर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहायला मिळते. चांगली स्पर्धा. येणारे 24 बॉल 47 ची गरज आहे. समोर फलंदाज विस्फोटक फलंदाज स्ट्राइक एंडला अनंताला पाहू शकाल, तर नॉन स्ट्राइक एंड वर तुम्ही पाहू शकाल फलंदाज संदीप आणि अनंत अशी जोडी खरं तर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी ट्रॅकवर नितीन टिबनचा पहिला षटक आणि त्यावर पहिल्याच बॉलवर खरं तर चांगला बॉलला टॅप केला होता. फक्त टॅप केला, हलकीची दिशा दिली होती. नक्कीच निर्धाव बॉलची सांगता. चांगली सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. नितीन 47 ची गरज आहे. फटके देखील येणं गरजेचं असेल. तितकाच टिबनचा पहिला षटक आहे आणि कमबॅक देखील करावा लागेल. इथे ऑन साइडला फटका खेळायचा होता पंचांकडे. खरं तर अपील स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, परंतु चांगली पंचगिरी या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अगदी इथे जर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जर बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता, परंतु अनंताला देखील थांबून ठेवलंय. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलेत आणि म्हणतात ना की लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने की कभी हार नहीं होती. इथे फटका चांगला आहे अनंताच्या बॅट मधनं. इथून बॉलला पाठवलंय. सी मारे का पार मिळतील 6 धावा. चांगली झाले आणि शेवट देखील गोड करावा लागेल. अनंता जोपर्यंत बॅटमन पाहायला मिळेल बॅट्समन खरं तर स्ट्राईकला, तोपर्यंत धावा देखील तितक्याच लवकर
डिफेंड केल्या जातील यात शंका नाहीये. स्वतःचं घरेलू मैदान आहे आणि त्या मैदानावर खरं तर बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. वाईट बॉलची सांगता एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर आणि चांगली धाव संख्या खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाली. 7 धावा ऑन बोर्डवर पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा तुम्ही आनंदाला पाहू शकाल. चांगला फलंदाज तितकाच ताकदीचा गोलंदाज नितीनला देखील पाहू शकाल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि इथून बॉलला अडवलं जातं. नक्कीच वाईट बॉलची सांगता. आणखीन एक वाईट बॉल म्हणजेच 1+1 अशा 2 धावा या स्कोर बोर्ड वर घेतल्या जातील आणि धाव फलक जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर जोडले जातील. इथून फलंदाज फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी कव्हर मधून बॉलला पाठवलं सीमा पार आउटफील्ड फास्ट 4 रन. संदीपच्या बॅट मधनं खरं तर चांगला फटका पाहायला मिळाला. एक आनंदाच्या बॅट मधनं षटकार आला. त्यानंतर संदीपने सुरुवात चांगली केली. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध फक्त हलकासा टच दिला आणि चौकार पाहायला मिळाला आणि धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावर. इथून आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी वेगावर स्वार होऊन हा बॉल खरं तर पाहायला मिळाला आणि एक निर्धाव बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळाला. जरी या अगोदर चौकार पाहायला मिळाला परंतु नेक्स्ट बॉल वर कशा प्रकारे कमबॅक करावं हे देखील चांगलं गोलंदाजाला ठाऊक आहे. इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला तितकीच ताकदीची झेल देखील पाहायला मिळाली आणि लाजवाब झेल पकडत असताना पहिला फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 1 संदीप बागडगा. दर्श 11 सुधागड संघाला तर गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची करावी लागेल. 13 धावा फलकावर जोडले गेलेत. नक्कीच येणारे 18 बॉल आणि 34ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला बॅटिंग स्टॅन्स वर खरं तर तुम्ही पाहू शकाल अनंताला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल चाललाय अगदी कव्हर ड्राइव्ह मधून चेंडू सीमा पार मिळतील 4 रन. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फलंदाज अनंताला आपण पाहतोय. अनंताला माहित आहे जोपर्यंत मी स्ट्राईक वर असेल तोपर्यंत धावा देखील चांगला पाहायला मिळतील आणि तोच फटका दाखवत असताना अनंताची फटकेबाजी इथून चांगली पाहायला मिळते. एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल खरं तर अनंतासाठी इथे अगदी खोलात टाकला होता. त्यावर हलकीशी दिशा दिली होती परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला फील्ड करते बॉलला आणि नक्कीच एक सिंगल कंप्लीट करत असताना 2 फलंदाजाला आपण पाहतोय. चांगली धाव संख्या
18 धावा धाफलकावर जोडले जातील. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी, परंतु कमबॅक तिथून देखील करावा लागेल. ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल नागेशला, ज्या नागेशचा मागच्या सामन्यामध्ये नक्कीच मी येण्यापूर्वी उल्लेख केला होता, तोच नागेशला तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईकला 5 बॉल आणि 5 षटकार बॅक टू बॅक नाईट रजनी शृंखलेमध्ये आपण पाहिले होते. परंतु आज ही डेची स्पर्धा आणि या स्पर्धेवर देखील कमबॅक बॅटिंग करावी लागेल, ती बॅटिंग दाखवावी लागेल आणि गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, अगदी चांगला गोलंदाज कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर एक धाव आणि तिसरा बॉल काय डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केल्या. इथून आडव्या बॅटने बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर एखादा फलंदाज धावा टोकत असेल तर स्ट्राईक देखील रोटेट करणं तितकाच महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की षटकार येणं देखील क्रिकेट नाहीये. प्रत्येक बॉलवर षटकार येणं चौकार येणं तितकंच महत्वाचं नसतो, परंतु एकेका धावाला देखील महत्व देणं गरजेचं असतं. इथे फटका चांगला पाहायला मिळाला, शॉर्ट मिडॉलला चेंडू खरं तर पाहायला मिळाला आणि एकच धाव. स्ट्राईक रोटेट केले, एक धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धावेने धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. नांगोरी चाय आज लस्सी. नेक्स्ट चला, नेक्स्ट मॅच साठी टॉस लगेच करायचं. इथे खरं तर हलकीशी दिशा दिली होती, परंतु चांगली लेग बायच्या स्वरूपात खरं तर एक धाव. हॅलो, तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे श्री पात्रुदेवी वरंडेपाडा अलिबाग पक्ष लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदने. चला दोन्ही संघाने टॉस साठी या. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदने संघाने आपण टॉस साठी या. तसेच वरंडेपाडा अलिबाग संघाने आपण देखील टॉस साठी यायचं. अलिबाग संघानायक या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मी फ्रेंड ग्रुप विंदने संघानायक या टॉस साठी जा 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 फाट जा जा जायचं. आणि अगदी दोन्ही संघानायक या ठिकाणी आलेत. अलिबाग संघनायक आणि रमेश दिनेश दादा वाघमारे यांनी विनंती करून की आपण आपल्या शिवस्त्या नानबीटचा कॉल करायचा आहे. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदने बनाम वरंडेपाडा अलिबाग. चला मॅचला स्पीडअप द्या. धाव फलकावर राहावं लागले गेलेत 20 धावा. टॉस या ठिकाणी लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप जिंकले. निर्णय काय असेल समाधान, जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच स्पीडअप करा, स्टार्ट करायचे आहेत. चला 12 बॉल, भरपूर मॅच आहेत अजून आणि 27ची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज सध्या तर आपण पाहतोय अनंत आणि त्याचा समवेत. खरं तर नागेशला पाहतोय, अजून दत्ता येणं बाकी आहे. चांगले फलंदाज आहे, गणेश देखील येणं बाकी आहे. चांगली फलंदाजीचा भरणा स्वप्नील 11 डोनेवाडी या संघाकडे पाहायला मिळतो, परंतु सध्या गरज आहे. मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं जाताना सध्याच्या घडीला मॅच तितकीच महत्वाची आहे. जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल, 27ची गरज. ऑन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहू शकाल अनंत आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शाहरुख. इथे पहिला बॉल शाहरुखचा काय लाजवाब हाताळला. नक्कीच पहिला बॉल निर्धाव आलाय आणि या निर्धाव बॉल सुरुवात दमदार केली जाते. शाहरुख मागच्या सामन्याचा खरं तर मॅन ऑफ द मॅच ठरला होता, तोच शाहरुख गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला बॉल चांगला हाताळला, स्लो बॉल त्यावर फटका फसलाय, परंतु काय झेल पकडले, लाजवाब झेल. फलंदाज बाद अनंत बॅक टू द डगआउट.
डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर चांगली बॉलिंग आपण पाहतोय. इथे फटका हवेत लांब गेलाय, भरपूर लांब, परंतु तिथे पकडली जात असेल आणि नक्कीच आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद मधुकर बॅक टू द डगआउट. आणि या मॅच मध्ये कमबॅक गोलंदाजी करणारा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल शाहरुख. खरं तर 12 बॉल 27 ची गरज होती आणि तिथून या षटकाचं वर्णन केलं तर पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेट आली, तिसरा बॉल देखील डॉट आला, चौथ्या बॉलवर विकेट. या स्पर्धेतील आजच्या दिवसात पहिला निर्धाव षटक हाताळेल का गोलंदाज शाहरुख. ऑन साईडला गणेशला आपण पाहतोय. गरज आहे 27 धावसंख्येची जिंकण्यासाठी. एक दोन धावा घेणं महत्वाचं नसेल आणि इथून बॉल वाईड होत. एक खराब बॉल खरं तर पाहायला मिळालं आणि षटकार चौकारांची देखील गरज असेल टीम स्वप्नील 11 डोनेवाडी या संघाला. जर या सामन्यामध्ये आपल्याला अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तितकीच ताकदीची फलंदाजी देखील करावी लागेल. इथे पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा. फलंदाज बाद गणेश बॅक टू द डगआउट. डीजे आणखीन एक डॉट बॉल आणि चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केले ती वाईडची एक धाव आणि इथून काय लाजवाब गोलंदाजी पाहिली. चांगली गोलंदाजी शाहरुखची. नक्कीच या स्पर्धेतील खरं तर हा षटक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एक धावेने 10 फलक जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. आता येणारे 6 बॉल 26 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. तर 26 धावा जर बनवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर षटकार हे ठोकाबाज लागतील आणि म्हणतात ना की सामना शेवटच्या बॉल पर्यंत सांगू शकत नाहीये कारण नागेश अजूनही मैदानावर सज्ज आहे. 5 बॉल मध्ये 30 धावा जमवण्याची क्षमता नागेशकडे पाहायला मिळेल, परंतु ऑन साइड नागेशला आपण पाहतोय येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि जमवायचे तर 26 धावा. 6 बॉल 26 ची गरज आहे जिंकण्यासाठी. रात नाही सपने बदलते, मंजिल नाही कारवा बदलता है.
जज्बा रखो हमेशा जीतने का, नशीब बदलो ना बदलो वक्त जरूर बदलता है. एखादा षटकार टोकणं देखील गरजेचं असेल. पहिल्या बॉलवर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आतिश आणि इथे टोकलाय नागेश मधनं करारा जवाब. बॉल चाललाय सीमा पार येते मिड विकेट दरम्यान हा षटकार. नक्कीच एक षटकार आला नागेशच्या बॅट मधनं आणि नागेशने जर मॅच जिंकवली तर प्रकाश पवार साहेबांकडे 1000 रुपये दिले जातील. हा प्रेम आहे. जवळ असलेल्या खेळाडूंवर नक्की सातत्याने प्रेम पाहतोय. मी पहिलेच म्हटलं होतं नागेशकडे क्षमता आहे षटकार ठोकण्याची. एक षटकार आलाय आणि दुसरा बॉल गोलंदाजाला हवी ठरलाय. अगदी गोलंदाज तितकाच ताकदीचा वापरण्यात आलाय. दर्श 11 सुधागड ची ही टीम खरं तर आज आपण पाहतोय. दुसरा बॉल फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी आहे आणि क्षेत्ररक्षक चुकी करेल. झेल सोडली जाते. 2 धावा आल्या आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 आकड्यावर आणि येणारे 4 बॉल येणारे 3 बॉल पंच 3 बॉल आहेत. नक्कीच येणारे 3 बॉल 18ची गरज. 3 बॉलवर 3 षटकार ठोकावे लागतील. 1500 रुपये मिळून जातील. नक्कीच 3 बॉल 3 षटकारची गरज. इथे घडतंय काय? चांगला बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर आपण पाहतोय आदेशला आणि इथून फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी तितकीच ताकदीची पाहायला मिळाली परंतु कमबॅक करणं देखील गरजेचं होतं टीम डोनेवाडी संघाला. परंतु इथे आणखीन एक हवेत बॉल आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाऊन द बॉल येणार. सुटली जात जाईल. नक्कीच एकच धाव या षटकातील शेवटचा बॉल प्रगतीपथावर असेल आणि इथून खरं तर दर्श 11 सुधागड हा संघ या सामन्यावर विजय प्राप्त करेल यात शंका नाहीये. आणि इथून खरं तर दर्श 11 सुधागड या संघाने आपला विजय प्राप्त केला. नक्कीच स्वप्नील 11 डोनेवाडी हा संघ या ठिकाणी एक सामना गमावतोय. नक्कीच देऊया दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.